सप्टेंबर 1969 महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्ष या वर्षापासून या NSSची संकल्पना पुढे आली आणि वेगवेगळ्या आणि या भारतातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये NSS हा कार्यक्रम राबवण्यात आला। सुरुवातीच्या स्वातंत्र्य नंतरच्या काळात महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळेस असं संकल्पना आली की या जो काही आपला हा तरुण आहे, युवक आहे, यांचं ग्रामीण भागासाठी किंवा ग्रामीण याच्यासाठी, कारण की गांधीजींचं स्वप्न होतं की खरा भारत हा खेड्यांमध्ये वसतो आणि त्याशी हे तरुण नवयुवक नवयुवती त्यांची ओळख व्हायला पाहिजे, परिचय व्हायला पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या जाणून घ्यायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला काहीतरी उपक्रम करायला पाहिजे आणि साधारणतः 1950 पासून जेव्हा पहिला पंचवार्षिक योजना आली त्या काळापासून ही संकल्पना मूळ धरू लागली आणि मूळ धरत मग शेवटी कोठारी कमिशन हे नेमलं गेलं आणि त्या कोठारी साहेबांनी एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये शाश्वत विकास ग्रामीण भागाचा जो काही आहे तो अभिप्रेत केला गेला आणि त्या संकल्पनेतून 24 सप्टेंबर 1969 पासून राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना पुढे आणली आणि साधारणतः या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरूंची एक बैठक बोलवली गेली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा तयार केला आणि त्या मसुदानुसार की हा जो काही नवयुवक आहे हा नवयुवक खेड्यामध्ये गेला पाहिजे, खेड्यामध्ये मिसळला पाहिजे, त्यांचे जीवनमान कशा पद्धतीचे आहे याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे आणि त्यांना त्याच्यातून प्रेरित होऊन त्यांच्यासाठी राष्ट्राच्या विकासामध्ये काय योगदान देता येईल या संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजना ही योजना पुढे आली आणि मग हळूहळू मूर्त स्वरूप धरू लागली आणि त्यानुसार पुढे जाऊन मग त्याच्यामध्ये सुधारणा होऊ लागल्या। साधारणतः या महाराष्ट्रामध्ये किंवा आपले जे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमध्ये साधारणतः 2 ते 2.5 लाख स्वयंसेवक आज NSSमध्ये कार्यरत आहेत आणि पूर्ण देशामध्ये साधारणतः 3 लाखाच्या वरती NSSचे हे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा NSSचे स्वयंसेवक आहेत हे कार्यरत आहेत। आता NSSचे स्वयंसेवक म्हटला म्हणजे स्वयंसेवक स्वतःला ज्याला शिस्त आहे आणि जो इतरांना त्या शिस्तीतून मार्गदर्शन करू शकतो किंवा शिस्त लावू शकतो त्याला